नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 या विषयातील घटक क्रमांक म्हणजे चॅप्टर क्रमांक 1 सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील घटक क्रमांक 1 हा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, आज आपण सब्जेक्ट मॅथ सेकंड आता चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी हा स्टार्ट करतोय. हा चॅप्टर पेपरमध्ये तुम्हाला 10 मार्काला विचारला जाणार. किती मार्काला? 10 मार्काला. आता तुम्ही 9वी मध्ये याच्या आधी काय शिकलात? ट्रायंगलचे टाईप शिकलात. ट्रायंगलला बेस असतो, ट्रायंगलला हाईट असते, ट्रायंगलला 3 साइड असतात, ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स पण असतात. मग आता याच्यात आपल्याला काय करायचंय बघा, हा ट्रायंगल आहे ABC. आता पॉईंट तुमचा असा आहे, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं असतं ते पाहिजे. अगोदर आपल्याला एक त्रिकोण पाहिजे, एक ट्रायंगल पाहिजे. कुठला? ABC. हा एक ट्रायंगल आहे, याच्यात A व्हर्टेक्स, B व्हर्टेक्स, C व्हर्टेक्स. दुसरा ट्रायंगल P व्हर्टेक्स, Q व्हर्टेक्स, R व्हर्टेक्स आणि हा ट्रायंगल PQR. हा ट्रायंगल झाला ABC. आता BC, ही BC जी आहे या BC ला आपण काय बोलणार? बेस. आणि ही AD याला काय बोलणार? हाईट. हाईट म्हणजे त्या त्रिकोणाची कोण झाली? उंची. BC हा त्या त्रिकोणाचा काय झाला? पाया, बेस. त्याच्यानंतर PQR हा एक ट्रायंगल आहे आणि PQR या ट्रायंगल मध्ये याला समजा मी म्हणतो S आणि QR ही या ट्रायंगलची काय झाली? बेस. आणि PS हा या ट्रायंगलचा काय झाला बघा? PS. याला आपण काय म्हणतो? हाईट म्हणूया. काय म्हणायचंय? हाईट. आता तुम्ही जनरल जर विचार केला, ही जी फिगर आहे याला म्हणतो मी फर्स्ट ट्रायंगल आणि हा जो आहे याला म्हणतो मी सेकंड ट्रायंगल. मग या फर्स्ट ट्रायंगल मध्ये AD ही काय झाली? या ट्रायंगलची हाईट झाली, उंची, तिला आपण म्हणू H1. BC या ABC या ट्रायंगलची काय झाली? बेस, पाया झाला, त्याला आपण काय म्हणू? B1. दुसरा ट्रायंगल QR काय आहे? बेस, याला आपण म्हणू B2. आणि PS या ट्रायंगलची काय झाली? हाईट, याला काय बोलायचं? H2. थोडक्यात बारसं घातलं याचं. आपण काय केलं? बारसं घातलं, नामकरण केलं. आबाजी बाबाजी कापसे. दुसरा ट्रायंगल PQR. कळलं? हे दोन ट्रायंगल झाले. आता प्रिव्हियस नॉलेज काय आहे आपल्याकडं? गुणधर्म माहिती आहे तुम्हाला. काय गुणधर्म माहिती आहे? ट्रायंगल ABC हा काय झाला? बेस. AD काय झाली? त्याची हाईट. सेकंड ट्रायंगल PQR या ट्रायंगल मध्ये QR काय झाला? त्याचा बेस. आणि PS काय झाला? त्याची उंची. आता बघा, याचा अगोदर घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस BC, हाईट AD, राइट? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, हियर इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ सी ट्रायंगल. आता इथे काय म्हणू शकतो बघा, इन ट्रायंगल ABC मध्ये आता काय? इन ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस QR, 1/2 into QR into height PS. There equation number second. Area of triangle PQR, right? म्हणजे त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ भेटलं 1/2 QR into PS. इक्वेशन नंबर सेकंड. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 BC into AD. इक्वेशन नंबर फर्स्ट. आपलं पॉइंट काय आहे? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. या दोन त्रिकोणांचा रेशिओ घ्यायचा आहे. रेशिओ म्हणजे काय? गुणोत्तर घ्यायचंय. रेशिओ म्हणजे काय घ्यायचंय? गुणोत्तर घ्यायचंय. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करू. इथं काय म्हणणार तुम्ही? डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. 1 ला 2 ने डिवाइड करूया. मग काय होईल बघा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 BC इंटू AD अपॉन 1/2 बेस QR इंटू PS. आता इथं काय होईल बरं? काय चेंजेस होतील? 1/2 कॅन्सल. 1/2 गेले. मग राहिलं कोण? त्यांना घेऊ जे राहिले ते बघा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. हे तुमचा काय भेटला? फॉर्म्युला भेटला. कोणता फॉर्म्युला भेटला? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. याच्यासाठी हा फॉर्म्युला भेटला. हा डोक्यात ठेवायचा. आता जनरल जर विचार केला आपण तर ट्रायंगल ABC याला काय बोललो? फर्स्ट ट्रायंगल PQR याला काय बोललो? सेकंड ट्रायंगल. मग एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू BC. काय बोललो होतो BC ला आपण B1. मग इथं काय येणार B1 इंटू AD हाईट काय बोललो होतो आपण H1 अपॉन QR बेस B2 PS H2. हे जनरल म्हणजे इथं तुम्हाला कुठलाही ट्रायंगल दिला नाही पण डायरेक्ट एक्झाम्पल दिलं तर या सूत्राचा काय करायचं यूज करायचं एरिया ऑफ ट्रायंगल. बघा ते तुमचं काय भेटलं दुसरं सूत्र भेटलं. मग नोटेशन काय ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल 1 एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इथं B1 बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल H1 हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल इथं B2 बेस ऑफ सेकंड ट्रायंगल आणि H2 हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. एनी प्रॉब्लेम. बघा आता याचा अर्थ काय झाला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय आहे बघा द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार कोणाचा पहिल्या त्रिकोणांचा बेस आणि पाया यांचा गुणाकार आणि दुसऱ्या त्रिकोणांचा बेस आणि पाया यांचा गुणाकार यांचा रेशिओ आणि या दोन त्रिकोणांचा रेशिओ कसा असणार इक्वल असणार. याचाच अर्थ दोन क्षेत्रफळांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं असणार कळलं. कंडिशन फर्स्ट आपण चॅप्टर जो पाहतोय ना सिमिलॅरिटी आणि त्या चॅप्टर मधला कुठला टॉपिक आहे एक याच्या आधी पाहिला होता रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. आता पहिली कंडिशन आहे याच्यामध्ये कंडिशन नंबर फर्स्ट इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन जर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल बघा इथं काय म्हटलेलं आहे उंची समान. आता मी इथं काय करतो शॉर्टकट मध्ये उंची जर समान असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असतं उंची समान असणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असतं ते आपल्याला काय करायचं इथं बघायचं. इथं तुम्हाला काय दिले बघा प्रॉपर्टी दिलेली द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द देअर करस्पॉन्डिंग बेस. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करायचं बेस कोणता आणि हाईट कोणती ती इथं बघायची. बघा BC हा जो आहे याला आपण काय बोलतो बेस आणि ही जी आहे याला काय बोलतो आपण हाईट. सेम QR हा काय आहे बेस आणि ही त्याची काय आहे हाईट. याला आपण काय म्हणणार आहे तर ही हाईट इक्वल आहे म्हणजे याला H म्हणूया ही पण हाईट इक्वल आहे याला आपण काय म्हणूया H म्हणूया आणि हा बेस याला काय बोलणार आता B1 आणि हा बेस सेकंड पण याला काय बोलणार B2. काल आपण काय केलं होती प्रॉपर्टी बघितलेली होती काय प्रॉपर्टी बघितलेली होती प्रॉपर्टी जी आहे ती काय पाहिली होती आपण काल दोन त्रिकोण आणि त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे आहे तर हे कसं असतं आणि त्याचा एरिया जो आहे तो कसा असतो बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्ट मध्ये असतो म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असले. आता याची प्रॉपर्टी आपण पाहतो काय होती एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR याच्यात कोण बेस सांगितला B1 सेकंड ट्रायंगल मध्ये सांगितला बेस B2. आता या ABC या ट्रायंगलची हाईट H आणि PQR ची हाईट काय झाली H. H's का दिली इथं H1 आणि H2 का दिलं नाही आपण आपली प्रॉपर्टी आहे कंडिशन आहे हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल दोन्ही त्रिकोणांची उंची कशी आहे समान आहे इक्वल आहे. मग आता काय करायचंय बघा या ट्रायंगलचा आता आधी एक प्रॉपर्टी बघितलेली आपण मग डायरेक्ट काय करता येईल तुम्हाला बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू या ट्रायंगल ABC चा एरिया काय बेस इंटू हाईट BC इंटू AD अपॉन ट्रायंगल PQR बेस कोण आहे QR इंटू कोण PS. आता याला रिझन पण द्यायला पाहिजे याला रिझन काय येऊ शकतं रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. इथं रिझन आपण काय देऊ शकतो रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा हा काय आहे गुणोत्तर आहे आणि ते कसं असतं प्रमाणात असतं हे काल शिकलोय आपण. आता याच्यात फक्त काय करायचं आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायची बघा BC काय बेस मग BC ला काय बोललो आपण B1 BC ला काय बोललो आपण B1 इंटू AD कोण आहे हाईट तिला काय बोललो H डिवायडेड बाय ट्रायंगल PQR याचा बेस कोणता आहे QR आणि त्याला काय बोललो आपण B2 इंटू PS ही त्याची काय आहे हाईट व्हॅल्यू काय केली आपण पुट अप केली. आता ह्याच्यात जे कॅन्सल होईल कोण कॅन्सल होते बघा
एच एच कॅन्सल, कोण राहिलं B1 अपॉन B2. आता जनरल जर विचार केला आपण याचा तर काय होणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, याला काय म्हणता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू B1 अपॉन B2. हे जनरल फॉर्म मध्ये तुमचं काय झाली प्रॉपर्टी भेटली. आणि जर ट्रायंगलचा विचार केला तर काय मिळेल बघा, इकडं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस, कोण आहे बेस, BC अपॉन QR. ही त्याची काय झाली प्रॉपर्टी. इथून पुढे काय, जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशिओ त्या दोन ट्रायंगलचा हा कसा असणार आहे, बेसशी रिलेटेड असेल. कोणाशी, बेसची. म्हणजे डायरेक्ट बेसचं काय करायचं, रेशिओ घ्यायचा. कधी घ्यायचा आहे, जेव्हा हाईट इक्वल असेल त्यावेळेस. मग डायरेक्ट फॉर्म्युला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इक्वल टू B1 अपॉन B2. कंडिशन नंबर सेकंड, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर सूत्र काय तयार होतं, उंचीच्या प्रमाणामध्ये काय होतं. प्रॉपर्टी बघा, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. याचा अर्थ काय होतो, जर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ तुम्हाला घ्यायचं असेल पण त्या दोन त्रिकोणांचा जर पाया एक असेल, समान असेल, तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतं. कोणाच्या, संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतं. म्हणजे आपण आधी काय घेतलं होतं, हाईट इक्वल, आता काय घेतोय इक्वल, बेस इक्वल घेतोय. आपण काय घेतोय, बेस इक्वल. बघा फिगर मध्ये ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC मध्ये बेस कोण आहे, AB आहे, हाईट कोण आहे, CD आहे. नंतर ट्रायंगल ABP हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये बेस AB आणि हाईट कोण आहे, PQ. आता आपला फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू, काय प्रॉपर्टी होती पहिली आपली बघा, बेस ट्रायंगल ABC चा बेस कोण, AB इंटू हाईट कोण, CD अपॉन ट्रायंगल APB किंवा ABP चालतं, APB घ्या, ABP बेस कोण, AB इंटू हाईट कोण, PQ. आणि याला रिझन काय द्यायचं, मॅथ सेकंड मध्ये प्रत्येक स्टेपला काय असतं, रिझन असेल तर बिंदास द्यायचं, सोडायचं नाही. मग आता बघा याला रिझन काय आहे, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, काय आहे, टू ट्रायंगल्स. आता कोण कॅन्सल होईल बघा, इथं AB अपॉन AB गेट कॅन्सल, कोणतं आन्सर राहिलं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इज इक्वल टू CD अपॉन PQ. CD हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, PQ हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. हे तुमचं काय भेटलं, आन्सर. आता जनरल फॉर्म मध्ये गेला तर काय होईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू CD. CD ला काय म्हटले, H1, PQ H2. हे तुमचं कोणतं झालं, जनरल फॉर्म मध्ये झालं. मग हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, कधी यूज करायचा हा, इकडं बेस B1 equal to B2, that is base equal. जर बेस इक्वल असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला काय यूज करायचा, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इक्वल टू H1 अपॉन H2. Condition number third, if the base and height of the triangles are equal then what. जर त्या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये काय सांगता येतं आपल्याला, हे आपण इथं काय करणार आहोत, विथ प्रूव्ह करून पाहणार आहोत. बघा आता प्रॉपर्टी काय होती आपली,
एरिया, आता याच्यात बघा तुम्हाला हे सांगता येईल बीसी, बीसी हा काय झाला या ट्रायंगलचा बेस, पीएस ही काय झाली हाईट, आणि एडी ही सुद्धा काय झाली हाईट. मग इथं आपले काय म्हटलंय बेस आणि हाईट हे दोघंही कसे आहेत इक्वल आहेत. तर या दोन ट्रायंगलचा एरिया यांच्यामध्ये काय बदल असतो किंवा काय होतं यांच्यामध्ये बघा. रेशिओ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी सी किंवा पीबीसी पीबीसी इज इक्वल टू बेस काय आहे बघा बेस बीसी इंटू हाईट कोण आहे एडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी बेस बीसी हाईट कोण आहे पीएस. पण इथं आपल्याला काय म्हणायचंय एडी इज इक्वल टू पीएस. का एपी आणि बीसी आर द पॅरलल लाईन्स. एपी आणि बीसी या कोणत्या लाईन्स आहेत पॅरलल आहेत समांतर आहेत. आणि म्हणून इथं काय म्हणणार देअरफॉर बीसी अपॉन बीसी इकडं एडी इकडं काय येणार आता एडीच्या ऐवजी आपण पीएस च्या ऐवजी कोण ठेवू शकतो एडी ठेवू शकतो राईट. दिस बीसी बीसी गेट कॅन्सल एडी एडी गेट कॅन्सल दोन्ही कॅन्सल झाले तर काय राहील एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इज इक्वल टू 1/1 0 नाही जाणार 1/1 राहील. Therefore, area of triangle ABC is equal to area of triangle PBC. ही तुमची प्रॉपर्टी मिळून जाईल. कधी मिळेल when base and height are equal then their area is also equal. म्हणजे जेव्हा पाया आणि उंची समान असेल दोन त्रिकोणांचे त्यावेळेस त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ कसं असणार समान असणार. ही तुमची काय झाली तिसरी प्रॉपर्टी. आता जनरल जर विचार करायचा झाला तर काय होईल बरं इथं एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ही प्रॉपर्टी तुमची काय होऊन जाईल प्रूव्ह होऊन जाईल. ही प्रॉपर्टी कळलं. क्वेश्चन आहे दिलेला फिलिंग द ब्लँक्स प्रॉपरली. आता इथं काय दिलंय बघा एक फिगर दिलेली आणि या ठिकाणी काय केले तर एक अशी चौकट दिली आहे. खाली पण काय केलंय त्यांनी चौकट दिलेली आहे आणि याच्यानंतर खाली परत एक चौकट दिली बघा. आता हाच प्रश्न किती मार्काला 2 मार्कालाही करता येतो आपल्याला 3 मार्कालाही करता येतो 2 मार्क किंवा 3 मार्क. कसा करता येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. तर दोन त्रिकोणांचं काय करायचं ऑब्झर्वेशन करायचे. बघा इकडं आधी समजून घ्या एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याच्यामध्ये या ट्रायंगल मध्ये बघा एबीसी या ट्रायंगलचा हा बीसी हा कोण झाला बेस. याच्यानंतर ए आर ही काय झाली या ट्रायंगलची हाईट. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. आता याच्यात पीक्यू कोणता हा 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 काय झाला बेस. कळलं. मग आता बघा आपली प्रॉपर्टी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय येईल बेस. बेस कोण आहे याच्यामध्ये बीसी इंटू हाईट कोण आहे ए आर. सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू बेस कोण पीक्यू हाईट कोण ए आर. आता इथं कारण काय इथं रिझन काय देता येईल आपल्याला रेशो ऑफ बघा इथं रिझन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मला हाच प्रश्न जर 3 मार्काला करायचा असला तर मी काय करू शकतो बघा 1 2 3 4 2 मार्क झाले आणि इथं एक एमटी सोडून देतील. इथं एमटी काय करतील बघा हा ए आर आणि हा ए आर काय झाला कॅन्सल झाला. मग एरिया ए आर कॅन्सल तर कोण राहिलं बीसी अपॉन पीक्यू.
कळलं? म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन पी क्यू. काही वेळेस काय करतील, हे पी क्यू लिहून देतील, त्याला ए आर लिहून देतील. मग हा एक, हा एक, अर्धा अर्धा 1 मार्क, हा अर्धा अर्धा 1 मार्क. किती मार्क झाले? 2. आणि इकडे काय करतील, हे रिझन देतील आणि असा एम्प्टी बॉक्स देतील, त्याला 1 मार्क करतील. म्हणजे किती मार्काचा प्रश्न होऊ शकतो हा? 3 मार्काचा प्रश्न. कळलं? अशी ही तुमची काय आहे, पहिली ऍक्टिव्हिटी. आता ही कशी जनरल घ्यायचं झालं तर कोण इक्वल आले, याची हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल, तर एरिया ऑफ दिस दोन ट्रायंगल्स आर बेस करस्पॉन्डिंग. बघा दुसरी आहे फिलिंग द ब्लँक्स. ट्रायंगल दिलाय LMN आणि सेकंड ट्रायंगल दिला DMN. कुठला दिलाय? DMN. आणि याच्यात काय केलं त्यांनी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल लेमन LMN लेमन, एरिया ऑफ ट्रायंगल DMN बरोबर. आता बघा ठरल्याप्रमाणे आपलं काय करायचंय, जो नियम आहे तो नियम सोडायचा नाही. काय लिहिलं याच्यात, एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि एरिया ऑफ ट्रायंगल DMN. याच्यामध्ये बेस MN बेस आहे, LP हाईट आहे आणि DQ हाईट आहे. याचा अर्थ ह्याच्यात कोण इक्वल आहे? बेस. कोण इक्वल आहे? बेस इक्वल आहे. मग आता बघा बेस कोण? MN इंटू हाईट कोण त्याची? LP अपॉन बेस कोण? MN आणि हाईट कोण? DQ. ओके. आता इथं काय होऊन जाईल, फायनल आन्सर यांचं इज इक्वल टू LP अपॉन DQ. हे कोणाचं आन्सर भेटलं? एरिया ऑफ ट्रायंगल लेमन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DMN. आता यांनी चौकट कुठं कुठं मारली होती? हे बघा, ही एक चौकट, ही एक चौकट, ही एक चौकट, ही एक चौकट. किती चौकट झाल्या? 4. इथं एक चौकट आणि इथं एक चौकट. आणि याला रिझन काय म्हणता येईल आपल्याला? इथं ठरलेलं रिझन काय आहे? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. कळलं? अशा काही ऍक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला काय केले जातात, प्रश्न टाकले जातात. तिसरी ऍक्टिव्हिटी बघा, ट्रायंगल दिलाय तुम्हाला ABC आणि काय म्हटलंय, M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. M हा काय आहे? M पॉइंट ह्या सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे. याचा अर्थ AM आणि MB या दोघांची किंमत समान असते. म्हणजेच बघा, आणि सेगमेंट CM, आता इथं त्यांनी असं म्हटलंय A डॅश M डॅश B. याचा अर्थ AM इक्वल टू व्हॉट? MB. M जर मिड पॉइंट असेल तर. आता सेगमेंट CM इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. CM इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABC ची CM ही काय आहे? मध्यगा आहे. देन ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल BMC. मग याच्यामध्ये काय होईल बरं? आता ते शोधायचंय आपल्याला. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, याचा बेस कोण? ABC चा बेस, ABC चा बेस कोण आहे? ABC चा बेस हा ABC दिले, AMC दिले, सॉरी इथं काय दिलंय? ट्रायंगल AMC दिलाय, AMC. मग ह्या AMC ट्रायंगलचा बेस कोण? AM इंटू हाईट कोण? CP. हाईट काय दिली? आपण गृहीत धरली तिला. हाईट काय गृहीत धरली आपण? त्यांची CP हाईट गृहीत धरलेली आहे. आपण ट्रायंगल BMC, याचा बेस कोण? BM आणि हाईट कोण? CP. राईट. मग इथं काय होऊन बघा, CP कॅन्सल, हाईट इक्वल आली. CMC होता ना, P तर CP तर बाजूला राहिला त्या त्रिकोणाच्या. हे दोन ट्रायंगल, एक ॲक्युटँगल ट्रायंगल आणि एक ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगल, दोन ट्रायंगल एकत्र आहे. मग हा AMC हा ॲक्युटँगल आणि BMC हा ॲब्ट्यूस अँगल. आणि ॲब्ट्यूस अँगल असल्यानंतर ट्रायंगल ही CP या दोन्ही ट्रायंगलची, BMC ची आणि AMC ची हाईट काय झाली? इक्वल. आता हे CP कॅन्सल झाले, म्हणजे कोण भेटलं बघा?
AM अपॉन BM. आता इथं आपण काय म्हटलं होतं, M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, आणि मग याच्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. AM इक्वल टू व्हॉट? MB. सो दिस इज इक्वल टू AM अपॉन BM. आता BM च्या ऐवजी काय ठेवा, MB च्या ऐवजी काय ठेवता येईल आपल्याला? AM ठेवता येईल. आणि तर रिझन काय म्हणणार आहे तुम्हाला? AM इक्वल टू MB. M इज द मिड पॉइंट. आता AM काय होईल? Here AM get cancel. Therefore, area of triangle AMC upon area of triangle BMC is equal to 1/1, and it is also equal to 1. मग आता यांनी चौकट कुठं मारल्यात ते आपल्याला बघायचे. कुठं चौकट मारली? AM BM, त्याच्यानंतर AM, आणि इकडं AM, आणि शेवटी इथं एक चौकट मारली. अशी तुमची काय झाली ऍक्टिव्हिटी कंप्लीट. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येणे सर या यूट्यूब चॅनलवरती येऊन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.